आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याजवळील चाळीसगाव चौफुली परिसरात उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झालेली असताना एका भरधाव ट्रॉल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 वाहनांना मागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात बियाणे घेऊन जाणारे मालेगावचे पिकअप चालक सोमनाथ बाबूलाल चव्हाण वय 30 यांचा वाहनाचा चक्काचूर झाल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच कारमधून प्रवास करणारे नाशिकचे रहिवासी विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या थरारक घटनेत पिकअप आणि कारसह अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या भीषण अपघाताला प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओ अधिकारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी आणि अपघातातील बचावलेल्या प्रवाशांनी केला आहे। महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांनी एका अवजड वाहनाला चुकीच्या पद्धतीने अचानक थांबवण्याचा प्रयत्न केल्यानेच मागून येणाऱ्या ट्रॉला चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने पुढील वाहनांना धडक दिली, असे नागरिकांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषी आरटीओ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र जे पाटील, नेमणूक चाळीसगाव रोड पोस्टे। आज रोजी चाळीसगाव चौफुली येथून थोड्याच अंतरावर असलेल्या हरीश ऑटो पार्कच्या समोर एक मोठा अपघात झालेला आहे आणि सदर अपघातात एक मोठ्या ट्रालाने 3 वाहनांना धडक दिली आहे मागून। तर सदर अपघातामध्ये एक ॲपे रिक्षा जी आतमध्ये सापडली होती ती पूर्ण चुरा होऊन त्याच्यातील जो चालक आहे सोमनाथ चव्हाण त्याचा इथे मृत्यू झालेला आहे आणि इतर 2 गाड्या त्यांचासुद्धा अपघात झालेला आहे आणि एक बोलेरो पिकअप गाडी होती त्याच्यातले 2 व्यक्ती जखमी झालेले। जखमींना आम्ही हॉस्पिटल पाठवलेलं आहे आणि मयताला हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सने पाठवून सदर मयताच्या नातेवाईकास संपर्क साधण्यात येत आहे आणि पुढील कारवाई करण्यात येत आहे। गोरख पाटील, आम्ही आता मोतीला चाललो होतो श्राद्धाला। मग आम्ही तिकडनं नाशिकवरनं येत होतो। नाशिकवरनं येताना आम्हाला तिथं हे टोल नाक्याच्या पुढं आता हे गुरुद्वाऱ्यानं त्याच्या पुढं आरटीओ दिसला। ट्रकवाला बाजूला चालला, त्याच्यानंतर त्याने हात दिला आरटीओने त्याला, पण तो थांबतच नव्हता। आरटीओ पुढं आल्यावर मी तर ट्रॅफिक जाम झाली या सिग्नलवर, त्याच्यामुळं लगेच मी गाडी थांबवली। तर लगेच माझ्या मागून तो आला, मला धडकून हे झालं। मिसेसला जास्त लागलेलं आहे, मिसेसला लागलं आहे आणि त्यांना हाताला लागलेलं आहे। मोठा कंटेनर होता। मी रावसाहेब धर्मा पाटील, भारतीय जनता पार्टीचा वाहतूक सेलचा जिल्हा अध्यक्ष आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे। मी माझ्या कामानिमित्त चाळीसगाव चौफुलीवर आलेलो होतो। मला अचानक माझ्या नातेवाईक आणि भाचा आणि भाचीचा फोन आला की मामा आमचा इथं असा ॲक्सिडेंट झाला। मी इथं आल्यावर बघितलं तर 3-4 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला। जागेवर एक जण अपघात झाला। आणि दुसरी गोष्ट, परिवहन खात्याचे आरटीओ विभागातील आरटीओ हा ॲक्सिडेंटला कारणीभूत म्हणजे परिवहन विभागातील आरटीओ। त्यांनी ब्रिजवर कोणी म्हणजे अवजड वाहतूक वाहनांना कधी कोणी हात देतं का? त्या हात दिल्यामुळे त्या गाडीला थांबवण्यासाठी ते त्यांच्या मागं आले आणि तो गाडीवाला घाबरला आणि सर्व गाड्यांना ठोकत 4 जणांना ठोकलं आणि पुढं गेला तो। तर माझी एकच विनंती आहे की आरटीओचे जेही अधिकारी ड्युटीवर असतील यांना सस्पेंड करा अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई। मी स्वतः रावसाहेब पाटील, मी चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद देणार आहे आणि ज्या लोकांना इजा झालेली आहे आणि ते उत्तर प्रदेशचे आहेत का कुठला आहे तो भाऊ एक, त्याला सुद्धा त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी मी एक प्रशासनाला पण विनंती करतो। आणि प्रशासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी या धुळे आरटीओ कार्यालयावर बारकाईने लक्ष दिलेलं पाहिजे, कारण यांच्यामुळं खूप भ्रष्टाचार इथं चालतो। रोडावर आम्ही येता जाता बघत असतो, अनेक वाहनांना अवजड वाहनांना सर्व गोष्टी अवलंबून असताना सुद्धा त्यांच्याकडनं अविरावीचे भाषा करून पैसे उकळणे हाच एकमेव त्यांचा धंदा आहे। आणि त्यांच्या या अशा मुजरीपणामुळे या आज एक थोड्याशा चुकीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते, परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि या माझ्या आज नातेवाईकावर जमले म्हणून मी बोलत नाही, परंतु पूर्ण ट्रक चालक मालक हे लोक परेशान झालेले आहेत, तर यांच्यावर पूर्ण कारवाई झालीच पाहिजे असे मी जिल्हा अधिकाऱ्यांना पण निवेदन देणार आहे आणि परिवहन मंत्र्यांना पण आणि आरटीओ कार्यालयाला पण मी स्वतः निवेदन देणार आहे।
आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा बाळगतो.